नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकीसाठी दिल्लीला जाणार। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर, तर उमरखेड अर्धापूरमध्ये संवाद मेळावा। राज ठाकरे दिल्लीत, आज अमित शहांसोबत बैठकीची शक्यता, मनसेला महायुतीत सहभागी करण्यावर हालचाली। राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसातली दुसरी दिल्लीवारी। राज ठाकरे TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद, मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग आलाय। मनसे महायुतीत सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर चर्चांना उधाण। राज ठाकरेंनी व्यापक भूमिका घेतली आहे, आमचे आणि त्यांचे विचार सध्या जुळतात। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार असल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांचा आज बारामती दौरा, विविध विकास कामांची पाहणी करणार, मंदिरांना देखील भेटी देणार। आमदार राजन साळवी पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात, आज ACB कडून साळवींची पुन्हा एकदा चौकशी होणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावं असतील, सूत्रांची माहिती। नवीन मित्र आल्यानं जुन्या मित्रांना विसरू नये, जागा वाटपावरून रामदास आठवलेंचा फडणवीसांना टोला। 48 पैकी आम्हाला 2 जागा RPIला देण्याची आठवलेंची मागणी आहे। सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर, प्रणितीला दिल्लीत पाठवायचंय, सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात वक्तव्य। वंचितच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपच्या चिन्हासोबत प्रणिती शिंदेंचा फोटो ट्विट। नवीन पक्षाचा मुहूर्त कधी, वंचितनं ट्विट करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना डिवचला। इमामच्या इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमधून पुन्हा लोकसभेचं तिकीट, असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून उमेदवारी जाहीर। प्रकाश शेंडगेंच्या OBC बहुजन पक्षाकडून नांदेडच्या जागेसाठी उमेदवार जाहीर। नांदेड लोकसभेसाठी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना तिकीट। नाशिकची जागा भाजपला सोडण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिया, नाशिकचा खासदार कमळाचाच, पदाधिकाऱ्यांकडून घोषणा। नाशिकमधील महायुतीच्या जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर आलाय। मुंबईत 2 दिवसात 12,000 फलक काढलेत, आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। मुंबई फलकमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 15 भरारी पथकं तैनात, 70 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। धुळे लोकसभा मतदारसंघात 19 लाखांवर मतदारांची नोंदणी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती। परभणी जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती चिंताजनक, 9 लघु प्रकल्पातील पाणी पातळी घटली असून 8 प्रकल्प कोरडे ठाक आहेत, प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे। धुळे शहरात पावसाअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर, पाण्यासाठी महिलांची गावातील विहिरींवर गर्दी, शासनानं पाण्याची सोय करण्याची मागणी। गोंदियात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, गहू मका पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, तर आंब्यांनाही अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडालेत, विजेचे खांब कोसळल्यानं विद्युत पुरवठा देखील खंडित, अवकाळी पावसामुळे पिकांचंही नुकसान। लातूरच्या जळकोट आणि औराद शहाजनी या परिसरात अवकाळीचा तडाखा, जोरदार वाऱ्यामुळे आंब्यांचं नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, भाजी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। सांगलीच्या मिरजेत व्हेल माशाची उलटी विकणाऱ्यांना 3 अटक, तब्बल 19 कोटींची उलटी जप्त। जळगावच्या मन्यारखेडमधील भीषण आगीत मजुरांची 3 घरं जळून खाक झालेली आहेत आणि 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज। वाशिममध्ये शिधापत्रिकेवरून रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या साडी वाटपाला आचारसंहितेमुळे ब्रेक, आतापर्यंत केवळ 31,738 कुटुंबांनाच साडी वाटप। नाशिकच्या मालेगावमध्ये नागरी सुविधांसाठी संतप्त नागरिकांचा मोर्चा, महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका, स्पाच्या महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुंबईच्या प्राणी संग्रहालयातील 40 प्राणी पक्ष्यांचा वृद्धत्व आणि झटापटी आणि अवयव निकामी झाल्यानं मृत्यू झालाय, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून माहिती समोर आली आहे।
नंदुरबारच्या नवापूर शहरात खड्ड्याचं साम्राज्य, मात्र पालिकेचं दुर्लक्ष होत आहे. अपघात टाळण्यासाठी चंदू हमाल या व्यक्तीकडून स्वतः खड्ड्यांची डागडुजी. बीड जिल्ह्याच्या उंद्रीमध्ये हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराच्या सासऱ्याला मराठा युवकांचा विरोध. केजच्या आमदार नमिता मुंदडांच्या सासऱ्याविरोधात मराठा समन्वयकांची घोषणाबाजी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा पळसाच्या फुलांनी बहरल्यात. झाडांच्या नवीन पालव्यांमुळे सातपुडा पर्वतरांगेत निसर्गाची रंगीबिरंगी किमया. मुंबईत आज एक दिवसासाठी 15% पाणी कपात. रब्बी आता ब्लावडरमधील बिघाडीनंतर पिसेच्या जलाशयातील पाणी पातळी पूर्ववत करण्यासाठी पालिकेचा हा निर्णय. BBA, BMS, BCA अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा. येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी CET सेलकडून अंमलबजावणी. होळीनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा सजलेल्या आहेत. वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं बाजारपेठेत उत्साह. नंदुरबारमधील धडगाव शहरात आदिवासींच्या भोंगऱ्या बाजाराला सुरुवात. पारंपरिक मिरवणूक काढत आदिवासी बांधवांचा जल्लोष. पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावात कालभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. पुण्याच्या विविध भागातील मल्लांचा सहभाग. आखाडा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी. पुण्यातील अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण. अष्टविनायकांचं दर्शन आता एका दिवसात घेता येणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा. लालपरी घडवणार भाविकांची अयोध्या यात्रा. 24 एप्रिलला पहिली गाडी धावणार. अयोध्येला जाण्यासाठी सरासरी 45 ते 55 जणांच्या भाविकांचा एक ग्रुप असेल आणि तर एक बस त्यासाठी सोडण्यात येईल. नवी मुंबईत निसर्ग निर्मिती आश्रयस्थानं, पाणथळी आणि संपुष्टात आल्यानं स्थलांतरित फ्लोमिंगोंची भटकंती पाहायला मिळते. हजारो पक्ष्यांकडून नवीन पाणथळांचा शोध सुरू आहे. पुण्याच्या हिरडस बावळखोरात शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बांबू शेती प्रशिक्षण शिबिर. बांबूची शाखीय पद्धतीनं रोपवाटिका उभारण्यासाठी या करण्याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं आहे. नवी मुंबईच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली. बाजारपेठेत काल 48,000 पेट्या आवक दाखल झाल्यात. हापूस आंब्याला 300 ते 1,000 रुपयांचा दर आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार पालिकेचा इशारा. मनोज जरांगेंच्या परळीतील महासंवाद बैठकीला प्रशासनानं परवानगी नाकारलेली आहे. 20 मार्च परळी वैद्यनाथमध्ये महासंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक. आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकारणी नेत्यांना गावबंदी. मराठा समाजाला बॅनरबाजी करत केली गावबंदी. बीड जिल्ह्याच्या उंद्रीमध्ये हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराच्या सासऱ्याला मराठा युवकांचा विरोध. लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. कोल्हापुरात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांची तपासणी. बेस्ट उपक्रमाच्या 170 बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित करण्यात आले. कुर्ला, मरोळ आणि या स्थानकांमध्ये यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टचा उपक्रम.